श्री स्वामी समर्थ. श्री दंडी स्वामींचे कुकुटेश्वर येथे आगमन. शंकर भट्ट व गुरुचरण जगन्नाथपुरीला आले तेव्हा दंडी स्वामी 108 शिष्यांसह आले होते. त्यांच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार करताच शंकर भट्ट व गुरुचरण यांची वाचा गेली व श्रीपादांचे स्मरण करताच पुन्हा वाचा परत आली. तेव्हा शिष्य म्हणाले, श्रीपाद क्षुद्र मांत्रिक आहेत. दंडी स्वामी श्रीपादांशी शास्त्रचर्चा करून खरे स्वरूप जनतेसमोर आणतील. तेव्हा भक्त श्रीपाद प्रभूंना अनन्यभावे शरण जातो तेव्हा ते आपल्या भक्ताचे संकटातून रक्षण करतात. दंडी स्वामी नंतर पिटिकापुरात आले, परंतु आपल्या अहंकाराने त्यांनी श्रीपादांना दत्त स्वरूपात स्वीकारले नाही. जेव्हा ते आपल्या शिष्यांबरोबर पिटिकापुरातून बाहेर जाण्यास निघाले तेव्हा कितीही चालले तरी ज्या ठिकाणाहून निघाले त्याच ठिकाणी येत असत. तेवढ्यात त्यांच्या हातातील दंड तुटून त्याचे 2 तुकडे झाले. तेव्हा त्यांना श्रीपाद प्रभूंच्या सामर्थ्याची कल्पना आली. नंतर कुकुटेश्वर मंदिरात श्रीपाद प्रभू उग्र रूपात म्हणाले, अहो दंडी स्वामी, तुम्ही ज्या दत्त स्वरूपाची आराधना करता तेच भक्तांसाठी सगुण रूपात श्रीपाद श्री वल्लभ रूप घेऊन अवतरित झाले आहे. हे न ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात. श्रीपाद श्री वल्लभांचे स्वरूप महाअग्नी समान आहे. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. कोणताही जीव जो सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद अनुभवतो त्याची योग्यता पाहून मीच अनुग्रहित करतो. मरणानंतर माझ्या स्वरूपात लीन होऊ इच्छिणाऱ्या साधकांनी माझ्या ठिकाणी